तुम्हाला माहीत आहे का, गुरुचरित्र पारायणाचे अद्भुत फळ. नमस्कार भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत अशी एक दिव्य कथा जी ऐकल्यावर मन शुद्ध होईल, हृदय भक्तीने भरभरून जाईल आणि आयुष्यातील संकटे हळूहळू दूर होऊ लागतील. ही कथा आहे श्री गुरुचरित्र पारायणाच्या महिमाबद्दल. जेव्हा मन व्याकुळ होतं, जेव्हा संकटांचा डोंगर उभा राहतो, जेव्हा मार्ग सापडत नाहीत, तेव्हा एकच आधार उरतो, तो म्हणजे श्री गुरुदेव दत्तात्रय यांचा आश्रय. गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तो चालता बोलता गुरु आहे. तो श्रद्धेने वाचला, ऐकला, जपला तर तो आपल्या जीवनात चमत्कार घडवतो. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. घरात सतत वाद, कर्ज, दारिद्र्य, आजार सर्व काही एकत्र आले होते. घरातील कर्ता पुरुष रोज देवासमोर बसून रडायचा, हे गुरुदेवा, माझे आयुष्य अंधारात गेले आहे. माझ्या मुलांचे भविष्य काय होईल? एके दिवशी त्याला स्वप्न पडले. स्वप्नात एक तेजस्वी पुरुष प्रकट झाले. डोक्यावर जटा, कपाळावर भस्म, डोळ्यात अपार करुणा. ते म्हणाले, भिवू नकोस, तू श्रद्धेने गुरुचरित्र पारायण सुरू कर. 21 दिवस नियमाने वाच. तुझी संकटे हळूहळू दूर मी करेन. ब्राह्मण जागा झाला. त्याचे अंग थरथरत होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुसऱ्या दिवशी त्याने कुठून तरी गुरुचरित्र ग्रंथ आणला. घरात छोटासा दिवा लावला, गुरुदेवांचा फोटो ठेवला. पहिल्या दिवशी पारायण सुरू करताच घरात वेगळा शांतपणा त्याला जाणवू लागला. ज्या घरात रोज भांडण होत होतं, त्या दिवशी कोणीच भांडलं नाही. दुसऱ्या दिवशी पारायण करत असताना त्याला एका मित्राचा फोन आला. तुझ्या जुन्या कर्जाचा प्रश्न मिटला आहे. तो हे ऐकून चकितच झाला. आणि तिसऱ्या दिवशी घरातील आजारी मुलाची तब्येत अचानकच सुधारली. 10व्या दिवशी त्याच्या पत्नीला कुठेतरी काम मिळालं. 21 दिवस पूर्ण होतात त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. घरामध्ये सुख, शांती, समाधान हळूहळू येऊ लागलं. तो रोज म्हणायचा, ही माझी शक्ती नाही, हा गुरुदेवांचा चमत्कार आहे. भक्तांनो, गुरुचरित्र पारायण केल्याने मन शांत होतं, नकारात्मक ऊर्जा निघून जाते, आजार कमी होतात, कर्ज हळूहळू फेडले जाते, आपली अडकलेली कामे देखील पूर्ण होतात, घरात सुख शांती नांदते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पारायण करताना मनात श्रद्धा असावी बरं का, शंका नसावी, नियम पाळावेत आणि गुरुदेवांवरती पूर्ण विश्वास ठेवावा. कारण गुरुदेव म्हणतात, जो मला शरण येतो त्याला मी कधीच सोडत नाही. आज जर तू ही कथा ऐकत असशील तर समज की गुरुदेवांनी तुला हाक दिली आहे. आजपासूनच मनात निश्चय कर, मी गुरुचरित्र पारायण करणार आहे. तुला नक्कीच मोठी आनंदाची बातमी मिळेल. तुझ्या आयुष्यात चमत्कार घडेल. शेवटी एकच प्रार्थना करा, श्री गुरुदेव दत्तात्रय महाराज, माझ्यावर आणि सर्व भक्तांवर कृपा करा. सर्वांचे संकट दूर करा. सर्वांना सुखी, शांती आणि समाधानी ठेवा. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र पारायणाचे अद्भुत फळ मुद्दा दुसरा पहा. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ऐकणार आहोत हा मुद्दा, अशी कथा जी केवळ कानांनी ऐकायची नाही तर हृदयात उतरवायची आहे. कारण ही कथा आहे श्री गुरुदेव दत्तात्रय महाराजांच्या कृपेची. भक्तांनो, या कलियुगात माणूस सर्वत्र धावतो, पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी, नात्यांसाठी, स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण शांततेसाठी का धावत नाही? मन अस्वस्थ आहे, घरात ताणतणाव आहे, कामं अडकलेली आहेत, आजार मागे लागत आहेत. अशा वेळी एकच उपाय आहे, गुरुचरित्र पारायण. खूप वर्षापूर्वी एका मोठ्या शहरात माधव नावाचा एक तरुण मुलगा राहत होता. शिकलेला, हुशार, पण नशिबाने साथ सोडलेली. नोकरीच त्याला मिळत नव्हती. जिथे लागायची तिथे तो टिकायचीच नाही. घरात वडील आजारी, आई सतत काळजीत, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला. माधव रोज रात्री छताकडे पाहत विचार करायचा, माझं आयुष्य असंच संपणार का? एक दिवस तो पूर्णपणे खचून गेला. त्याला आत्महत्येचे विचार येऊ लागले. काय करायचं जगून? दररोज त्याच अडचणी. त्याच दिवशी तो एका जुन्या मंदिराजवळून जात होता. मंदिरातून घंटानाद ऐकू आला. आतून एक वृद्ध साधू बाहेर आले. ते माधवकडे पाहून हसले. बाळा, तुझ्या चेहऱ्यावर खूप वेदना दिसत आहेत. माधव नकळत रडू लागला. त्याने आपली सर्व व्यथा सांगितली. साधू म्हणाले, बाळा,
तू गुरुचरित्र पारायण सुरू कर. एक माळ जप कर. 21 दिवस नियम पाळ. माधव म्हणाला, माझ्याकडे पैसे नाहीत, वेळ नाही, शक्ती नाही. साधू गालातले गालात हसले. गुरुदेवांकडे पैसे लागत नाहीत बाळा, फक्त मनापासून श्रद्धा लागते. तेवढं बोलून साधू अदृश्य झाले. माधव अचानक हे पाहून चकितच झाला. दुसऱ्या दिवशी त्याने कुठून तरी गुरुचरित्र आणलं. पहिल्या दिवशी वाचताना त्याला काहीच कळालं नाही, पण त्यांनी तरीही हार मानली नाही. 5व्या दिवशी त्याला वाचताना रडू यायला लागलं. 10व्या दिवशी त्याला वाचताना त्याचं मन अगदी शांत वाटू लागलं. 15व्या दिवशी तर त्याला स्वप्नच पडलं. स्वप्नामध्ये कोण आले? गुरुदेव म्हणाले, घाबरू नकोस, तुझा काळ बदलतो आहे. 21 दिवस पूर्ण होताच त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. आमच्या कंपनीत तुला नोकरी आहे. तो विश्वास ठेवू शकत नव्हता. नोकरी मिळाली, पगारही चांगला मिळाला. नोकरी त्याने टिकूनही केली. हळूहळू कर्ज फेडू लागलं. वडिलांची तब्येतही सुधारली. माधव रोज म्हणायचा, मी काहीच केलं नाही, गुरुदेवांनी सगळं केलं. भक्तांनो, गुरुचरित्र पारायण म्हणजे फक्त वाचन नाही, तो गुरुदेवांशी थेट संवाद आहे. जो रोज वाचतो त्याचं आयुष्य गुरुदेव स्वतःच घडवतात. आज जर तू ही कथा ऐकत असशील तर समज की गुरुदेव तुला सांगत आहेत, उठ, श्रद्धेने पारायण सुरू कर. तुझी संकटे कमी होतील. तुला मोठी आनंदाची बातमी मिळेल. तुझं आयुष्य उजळून निघेल. शेवटी एकच विनंती, श्री गुरुदेव दत्त महाराज सर्व भक्तांवर कृपा करा. सर्वांचे दुःख दूर करा. सर्वांना सुख, शांती, समाधान द्या. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र पारायणाचे अद्भुत फळ. मुद्दा 3. मैत्रिणींनो, आत्ताची कथा अशी आहे जी ऐकल्यावर मनात नवा विश्वास निर्माण होईल आणि गुरुदेवांवरची श्रद्धा आणखी दृढ होईल. ही कथा आहे एका स्त्रीची, जिचं आयुष्य दुःखाने भरलेलं होतं, पण गुरुचरित्र पारायणाने तिचं नशीबच बदललं. एका लहानशा गावात सावित्री नावाची एक महिला राहत होती. नवरा व्यसनाधीन होता. घरात सतत भांडण. मुलांचं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर होतं. ती रोज देवासमोर बसून रडायची, हे गुरुदेवा, माझ्या संसाराचं काय होणार? एक दिवस गावात सत्संग झाला. एका महाराजांनी सांगितलं, जे मनापासून गुरुचरित्र पारायण करतो त्याच्या घरात गुरुदेव स्वतः वास करतात. हे शब्द सावित्रीच्या हृदयात कोरले गेले. तिने दुसऱ्याच दिवशी गुरुचरित्र आणलं. घरात छोटा देव्हारा स्वच्छ केला. दिवा लावला. मन शांत करून वाचायला बसली. पहिल्या काही दिवसातच काहीच बदल दिसला नाही, पण तिने वाचन थांबवलंच नाही. 7व्या दिवशी तिच्या नवऱ्याला अचानक दारूचा तिरस्कार वाटू लागला. 15व्या दिवशी तो काम शोधायला बाहेर पडला. 21व्या दिवशी त्याला कायमस्वरूपी नोकरी मिळाली. घरात हळूहळू शांतता आली. मुलं पुन्हा शाळेत जाऊ लागली. सावित्री रडत होती. हे सगळं गुरुदेवांची कृपा आहे. भक्तांनो, गुरुचरित्र पारायण केल्याने व्यसन सुटतात, नातेसंबंध सुधारतात, घरात प्रेम वाढतं, अडचणी दूर असतात. आज जर तू कोणत्या अडचणीत असशील तर एकदा तरी पारायण सुरू कर. गुरुदेव तुला नक्कीच मार्ग दाखवतील. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र पारायणाचे अद्भुत फळ. मुद्दा 4. नमस्कार भक्तांनो, आजचा मुद्दा कथा आहे एका अशा भक्ताची जो खूप निराश झाला होता, पण गुरुदेवांनी त्याला आशेचा प्रकाश दिला. रामू नावाचा एक शेतकरी खूप कष्टाळू होता, पण 3 वर्षे सतत दुष्काळ पडला. पीक नष्ट झालं, कर्ज वाढत गेलं. रामू रोज शेतात उभा राहून रडायचा, हे देवा, माझ्या कुटुंबाला वाचव. एक दिवस तो यात्रेला गेला. तिथे एका साधूने त्याला गुरुचरित्र दिलं. साधू म्हणाले, हे रोज वाच, श्रद्धा ठेव. रामू घरी आला. दररोज पहाटे उठून तो गुरुचरित्र वाचू लागला. पहिल्या आठवड्यातच आकाश ढगांनी भरलं. दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडायला लागला. तिसऱ्या आठवड्यात पीक उगवायला लागलं.
तो नाराज आता नव्हता. हंगाम संपेपर्यंत रामूचं शेत हिरवंगार झालं, कर्ज फिटलं, घरात आनंद आला. रामू म्हणाला, मी काहीच केलं नाही, गुरुदेवांनीच सगळं केलं. भक्तांनो, गुरुचरित्र पारायण फक्त माणसाचं नाही तर संपूर्ण घराचं नशीब बदलतं. आजच निश्चय करा, मी गुरुचरित्र पारायण सुरू करणार आहे. तुला नक्की मोठी आनंदाची बातमी मिळेल. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. बघा, भक्तांसोबत अनेक अनुभव घडले, तुमच्यासोबतही घडू शकतात. तुमच्या मागेही अपयश असेल, अडचणी असतील, सतत घरामध्ये वादविवाद असतील, तर एकदा तुम्ही गुरुचरित्र पारायण सुरू करा. तुम्हाला फरक लगेच जाणवेल. घरामध्ये शांतता दिसून येईल, घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाईल. श्री गुरुदेव दत्त.